नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालाय. मात्र काही अटी व शर्तीसह हा जामीन मिळाल्याने कोरटकरला आजचा दिवस कारागृहातच काढावा लागण्याची शक्यता आहे. महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला आता इंधन दरवाढीचा नवा झटका बसलाय. कोल्हापुरात काँग्रेसकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेसने सरकारला थेट इशारा दिलाय. कोल्हापूरच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांना आता जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. 11,77,00,000च्या कामाची निविदा बुधवारी प्रसिद्ध होणार असून पुढील 10 दिवसात वर्क ऑर्डर ही देण्यात येणार आहे. ITI परिसरातील सासने नगरमध्ये प्रकाश दळवी यांच्या खून प्रकरणी करवीर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सचिन घाटगे, रोहित उर्फ बट्टू कांबळे आणि योगेश खोंद्रे अशी आरोपींची नावं असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखी 2 आरोपी अद्याप फरार आहेत. बेलेवाडी आणि उपवडे परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी वन विभागाने अखेर पावले उचलली आहेत. वनसीमेवर चर खोदण्याचं काम सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असं मत माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी व्यक्त केलंय. शिरढोण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भास्कर कुमार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव ॲडव्होकेट सुशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पोर्ले तर्फे ठाणे येथे उदय गुणगौरव सोहळा 2025 मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. शहराच्या हद्दवाढीत KMT सेवा तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीकडून करण्यात आली. 16 एप्रिलपर्यंत सेवा बंद न केल्यास ती जबरदस्तीने बंद पाडण्यात येईल असा इशाराही महापालिकेला देण्यात आलाय. सामान्य घरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी यशवंत ब्रिगेड आणि कोळेकर परिवार दरवर्षी विशेष उपक्रम राबवतात. यामुळे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल होत असून समाज घडवण्याचं मोठं कार्य सुरू आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.